जय शिवराय मित्रांनो. काल आपण आपल्या खरं खोटं या चॅनलच्या माध्यमातून मालेगावातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भात होत असलेल्या सुशोभीकरण आणि या एकूणच सगळ्या दिरंगाईबद्दल व्हिडिओ टाकला होता. गेली अनेक दिवस आपण हा लढा लढतोय. खरं खोटं चॅनल असेल, संभाजी ब्रिगेड असेल, या सगळ्या माध्यमातून या संदर्भामध्ये जनजागृती करण्याचं काम आपण करतोय. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की काय इथं सगळी परिस्थिती होती. मी जिथं उभा आहे तिथं माती नव्हती, तिथं घाण होती अक्षरशः. आणि आता तातडीने माती आलेली आहे, कामगार काम करतायत, झाडं लावली जाणार आहेत, ती जाणार आहेत. पण हे सगळं एका आंदोलनाने पाठपुराव्याने करावं लागतंय. हे खरं दुर्दैव आहे. हे करणं ही 100% महापालिकेची नैतिक जबाबदारी होती. महापालिका आणि त्यांचं प्रशासन, त्यांचे ठेकेदार आणि एकूणच त्यांची सगळी व्यवस्था कमी पडल्यामुळे संभाजी ब्रिगेड तर्फे या 6 जूनला जर हे सगळं काम पूर्ण झालं नाही तर आपण यांना शिवद्रोही पुरस्कार देणार हा अल्टिमेटम सुद्धा दिला होता. आणि खरं खोटं या चॅनलच्या माध्यमातून आपण मालेगावकरांपर्यंत ही खरी परिस्थिती दाखवली होती. आज इथं काम सुरू झालंय. आनंद या गोष्टीचा आहे की या सगळ्या कामाच्या निमित्ताने, आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही येणाऱ्या काळात मालेगाव शहरात कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता, मतांचं गणित न मांडता हे काम फक्त आणि फक्त छत्रपतींच्या सन्मानापोटी आणि आपली अस्मिता असलेल्या या मालेगावातल्या शिवस्मारकाच्या सुशोभीकरणामध्ये होत असलेला सगळा हा घोटाळा, दिरंगाई आणि या प्रशासनाची असलेली अनास्था या संदर्भात जनजागृती करण्यासाठी उभा केलेला हा लढा आहे. याला काहीतरी आता स्वरूप यायला सुरुवात झालेली आहे. माझी पालिका प्रशासनाला विनंती आहे की आमचं शत्रुत्व तुमच्याशी नाही, पण ही या संदर्भामध्ये अनास्था बाळगणाऱ्या सगळ्या प्रवृत्तींची आहे. आपण लवकरात लवकर हे काम एकदा सुरू करावं आणि 6 जूनच्या आत पूर्णत्यास न्यावं, तर आम्ही मालेगाव महापालिकेचं या शिवद्रोही पुरस्कार देण्यापासून थांबवू. अन्यथा 6 जूनला शिवद्रोही पुरस्कार दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही.